गतिरोधकांवर प्रशासनाचे डोळे मिटलेत का? बार्शी आगळगाव मार्गावर अनियोजित व अनावश्यक गतिरोधकांची संख्या एवढी वाढली आहे की वाहन चालवणं आता गतीने नव्हे तर धक्क्याने चालणाऱ्या प्रवासाचं प्रतीक बनलंय. 2 किलोमीटर अंतरात तब्बल 25 स्पीड ब्रेकर म्हणजे सरासरी दर 80 मीटरला एक धक्का. हाच आहे का स्मार्ट सिटीच्या विकासाचा मार्ग? अत्यंत गतीने वाढणाऱ्या या गतिरोधकांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न मनात ठाण मांडून बसतो. या कामामागं कोणतं तांत्रिक कारण आहे की हे केवळ कागदावरील कामगिरी दाखवण्याचा प्रकार? नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे स्थानिक रहिवासी, दुचाकीस्वार, रुग्णवाहिका चालवणारे चालक, शाळेची वाहनं सगळेजण हैराण झाले. कुठल्याही संकेत व सावधगिरीशिवाय बसवलेले स्पीड ब्रेकर हे नियमांचा आणि सुरक्षिततेचा थेट अपमान आहे. प्रश्न असा आहे की ही कामं कोणत्या अभियंत्याच्या देखरेखीखाली झाली? या गतिरोधकांचं मोजमाप आणि आराखडा कोणी तपासला? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मार्गावर अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार? हेच जर एखाद्या व्हीआयपीच्या मार्गावर घडलं असतं तर गतिरोधक नाहीसे व्हायला वेळ लागला नसता. लोकांची सहनशीलता हीच प्रशासनाची सुविधा बनली आहे. हा प्रश्न प्रशासनाला आता टाळता येणार नाही. नागरिकांचा संयम आता संपत चाललाय. गतिरोधकच्या विळख्यातून बार्शीकर मोकळा श्वास केव्हा घेणार हाच प्रश्न वाहनधारक व नागरिकांच्यातून केला जातोय.